मला असं वाटतं हा सोहळा रायासाठीच आहे. म्हणजे सगळे म्हणजे मुलं आहेत ना, तुझी जी फिटनेस आहे ते सगळं अप्रिशिएट करतात आणि कमेंट्सही आम्ही तसं बघतोय. बरं आज ना आपण एक छोटासा अवॉर्ड शो इथे करूया. म्हणजे मी नावं सांगेन ते अवॉर्ड सगळेच अवॉर्ड आम्ही आमच्या मालिकेला देऊ. मी सांगेन त्यापैकी हे अवॉर्ड कोणाला जातं हे मला सांगायचं. हां तुमच्यापैकी. ओके 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 ओके. सेल्फी एडिक्ट अवॉर्ड द्यायचं असेल तर कोणाला जाईल? प्राजक्ता. खाण्याच्या आधी पहिला फोटो. येस पहिला फोटो. तेच नाही सगळ्यांना घेऊन असे म्हणजे मला वाटतं की मी माझ्या फोनमध्ये कमी फोटो असतील, हिच्या फोनमध्ये माझ्या जास्त असतील सेल्फीज वगैरे सगळ्या गोष्टी. तर थापाड्या अवॉर्ड कोणाला देणार? हां आलोच पोचतोय. नाही 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 असं कोणी नाहीये. नाही हो खरं. इतर गोष्टींमध्ये काही थापा मारल्यात किंवा थापा मारा नाही, खरंच ऑनेस्ट लोक आहे सगळे. खरंच मला आपल्या सेटवरती कोणीच नाही सांगतो वगैरे असं अजिबात नाहीये. असं कोणीच नाही. असं कोणीच वेळ होणार आहे तर एक तास वेळ होणार आहे थांब असं सांगतात, पण थापा वगैरे नाही. आम्ही सगळे वेळेतच असतो. बऱ्याचदा असं होतं की आमचा स्टुडिओ जिथे आहे आणि ती जी गल्ली आहे ती अनेकदा म्हणजे आम्ही गल्लीत एंटर होईपर्यंत आम्ही वेळेत असतो. गल्लीत आलं की आमचं सांगता येत नाही, पण आम्ही सगळे साधारण वेळेत असतो. आम्ही खरं जे काही आहे ते सेटवर सांगतो किंवा इवन मेकअप रूममध्ये आम्हाला बोलवायला आलं की एव्हरीवन इज ऑन टाईम. आणि फक्त वेळेच्याच बाबतीत नाही पण साधारण पण खूप ओपन आणि क्लिअर असे छान आहेत. कोणी उगाच उडवाउडवी किंवा थाप्या असं कोणी नाही आहे. ट्रेंड फॉलो मैत्री आहे की आमची की आम्ही एकमेकाला जर काही खटकलं किंवा काही गोष्टी झाल्या तर आम्ही सांगतो की हे असं नाही, हे असं कर, आणि हे सगळं व्यवस्थित ऐकतात. असं कोणी इग्नोर करतंय किंवा असं अजिबात नाही आहे. मला ठेवून घ्या तुमच्या सेटवर. मी प्लीज तेच सांगते, तू येत जा. तू येत नाहीस, तू येत जा. तर ट्रेंड फॉलोवर अवॉर्ड द्यायचा असेल तर कोण? म्हणजे रील्समध्ये जी ट्रेंड सुरू आहे ह्या व्यक्तीला सर्वात ती तिला माहीत असतं आणि खूप युनिक गाणी काय नटी न मारली मिठी वगैरे हे असलं काहीतरी. आम्हाला कोणी नटी माहीत नसते, कोणाची मिठी माहीत नसते. ही जी काय आणि आम्ही म्हणायचं हे काय गाणं आहे, हे काय ऐकतेस तू? आणि मग ती म्हणते की अगो ट्रेंडिंग गाणं आहे, तुम्हाला कसं माहीत नाही. पण सगळी ट्रेंडिंग गाणी, सगळ्या ट्रेंडिंग रील्स, आणि ती स्वतः खरं तर खूप एडिट करून रील्स वगैरे टाकण्यात उत्साही आहे. त्यामुळे टॅलेंट आहे यार. म्हणजे हो हो जबरदस्त. वेळात वेळ काढून हे जे काही चाललं असतं तिचं हे तीच आहे. बेस्ट कुक अवॉर्ड. उत्तम जेवण बनवून सेटवर आण. जेवण सुदेश दादा कुठे गेले रे? सुदेश दादा आमचे ते आता आमचे येतील ॲक्च्युली. स्पॉट दादा आहेत आमचे सुदेश दादा. काय चव आहे माहिती आहे त्या माणसाच्या हाताला. बनवतात सेटवरती म्हणजे जेवण. हां उत्साही आहेत. सो त्यांनी तो मसाला टाकला ना, जो काय त्यांचं काय आहे पद्धत माहीत नाही, कुठेही कोपऱ्यात असू त्या कलावंतमध्ये सुदेशने काय तर बनवायला सुरू केलं का रे? एवढं हे असं सगळं लागत नसतं तर लागते एवढं भारी. आता मला हे खायचंय असं होतं. आम्ही खरं तर सीन्समध्ये वगैरे असतो, आम्हाला कधी माहीतही नसतं. पण प्रत्येकाला एक एक वाटी. मग डाळ बनवली तर ती सुद्धा आम्ही पितो, ती नुसती इतकी सुंदर असते. जबरदस्त. फिटनेस फ्रीक अवॉर्ड. फिट काय म्हणजे हा प्रश्न? नाही मी हे आवड आपण दोघांमध्ये डिवाइड करू शकतो आमच्या दोघांमध्ये. आणि प्राजक्त माझ्यापेक्षा जास्त आता जिम ही करते खरं तर. म्हणजे वेळ मिळते म्हण किंवा ती वेळ काढून जाते म्हण. मला कधी कसं शूट नंतर माझं असं होतं की पहिल्या इतकं माझं हे नाही राहिलं, पण माझं डाएट आणि सगळ्या गोष्टी आहेत चालू. आणि थोडं मी आता रेस्टवरती पण थोडं लक्ष देतो आहे. आणि माझं क्रिकेट सुरू झालं त्यामुळे मी जिम वगैरे असं नाही, क्रिकेट जिम आणि हे सगळं शूट हे सगळं थोडंसं मॅनेज करतोय. म्हणजे असं हे अवॉर्ड शोज ना खूप भारी असतात कारण का कौतुकाची थाप प्रत्येकाला हवी असते आणि संपूर्ण कुटुंब आज भेटणार आहे. परफॉर्मन्स काय असणार आहेत आम्हाला काय हिंट द्यायला आवडेल की काय? ॲक्च्युली हे तुम्हाला माहिती आहे परफॉर्मन्स काय असतील हे साधारण लोकांना माहिती आहे की आता राया मंजिरी आहे. राया मंजिरी ह्या जोडीवर लोक इतकं प्रेम करतात त्यामुळे त्यांचा एक परफॉर्मन्स असेलच. आणि येस रोमॅन्टिक ॲक्ट आहे, सगळंच सांगितलं स्वतः. छान आहे. खूप फॅन आहेत माझे बाबा, जेवताना ही सिरियल बघणार म्हणजे बघणार. सो थँक्यू सो मच. खूप सुंदर दिसत आहे. असेच फायर करत राहा सिरियलमध्ये आणि रेड कार्पेट गाजवा अजून. थँक्यू.